सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्री हरी पहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, हे मूर्ती उभी विटेवरी, तो हारे श्री हरी पहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. विठ्ठल नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्री हरी पहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा मुखा चित्तारी, प्रकटनिकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदैव हास्य विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपल्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. जयांची केली स्मरण होई सर्व विद्यांच्या अधिकार, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभो. आतुलित बलधामं हेमशैलावदेहं, तनुजुवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि. ओम निरंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्ड संवतं तन्नमामि शनैश्वरम्. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. गोरक्षजानं चर्पणाश अडभंगकानि पमचिन्दराज्ञः, सौरंगिरे वनक भर्तृ संज्ञा भूम्यां पूर्णमनाथ सिद्धः. नर्मदाय नमो प्रातः, नर्मदाय नमो निशी, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला चरणा अहो स्वामी तुकया देवा. या वरीना करावा भेर सत्य नामानंद गगनाची प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्री हरी पहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग
ज्ञानेंच्या राजयोग्यांचे शिरोमणी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांचा हा 3 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि या अभंगाच्या द्वारे भगवान परमात्म्याचा असणारं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण या 2 लक्षणांचा विचार केलेला आहे. विठ्ठल विश्वमौली ज्ञानोबारायांनी जो भगवान परमात्मा पाहिलेला आहे किंवा उपासनेसाठी तो भगवान परमात्मा कसा आहे याचं असणारं स्वरूप लक्षणाचं आणि तटस्थ लक्षणाचं चिंतन करत असताना मौली ज्ञानोबा सांगतात तो भगवान परमात्मा कसा आहे, सत्य आहे, ज्ञान घन अशा पद्धतीचा आहे, आनंद आहे. या गगनाचं प्रावरण या न्यायाने त्याचं असणारं स्वरूप जे आहे ते अतिशय विशाल व्यापक स्वरूपाचा तो भगवान परमात्मा आहे. ज्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू हा आकाराचे प्रवास वस्तुशी आहे या न्यायाने जिथं नाही रूप वर्ण गुण जेथे त्या ठिकाणी रूपही नाही, वर्णही नाही, गुणही नाही असा असणारा भगवान परमात्मा विश्वमौली ज्ञानोबारे म्हणतात तो मी पाहिला, तो हरी श्रीहरी, तो श्रीहरी मी पाहिला. पाहत असताना द्रष्टा दृश्य आणि दर्शन अशा पद्धतीची असणारी जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीला सारून ज्यावेळेस आपण पाहत असतो त्याच वेळेस भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कळत असतं. माऊली ज्ञानोबा सांगतात की माझ्या जीवनामध्ये पाहता आणि पाहणे हे दुरी सारून तो भगवान परमात्मा कसा आहे हे मी पाहिलेलं आहे आणि तोच भगवान परमात्मा या असणाऱ्या तुमच्या आमच्या रूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो जीवात्मा आहे हा ज्योती स्वरूप आहे आणि या ज्योतीची असणारे निजज्योत जो आहे तो भगवान परमात्मा आहे आणि तीच असणारी प्रत्यक्षात जी मूर्ती आहे तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने विटेवरती उभी आहे असा भगवान परमात्मा मी पाहिला. कारण कारण करुणा अंत कोटी ब्रह्मांड नाही पूर्ण प्रांचं जीवन जटाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वगुरु स्वामी नृत्यनाथ दादा विश्वमौली ज्ञानोबा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सद्गुरु जोग महाराज आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने अनेक असणाऱ्या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुढे पाहून आपले श्री क्षेत्र झुंझरवाडी ही परम पावन नगरी आणि या नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र झुंझरवाडीच्या विद्यमाने सुंदर पद्धतीनं भगवान परमात्म्याचं पूर्वीचं असणारं देवालय भगवान शिवशंकर परमात्म्याचं असणारं सुंदर अशा पद्धतीचं देवालय त्याच बरोबर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या असणाऱ्या ज्या काही मूर्तींची म्हणजे भगवंताचं हे साकार स्वरूप इथं साकारलं गेलेलं आहे. त्याचबरोबर हनुमंतराय आपल्या गावाचं असणारं ग्रामदैवत आणि त्याचबरोबर वैराग्य मूर्ती असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय या असणाऱ्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होऊन 1 वर्षाचा कालखंड व्यतीत झालेला आहे. आजचीच प्राण प्रतिष्ठा. बर 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 हे तर ते पत्रिकाच नाही या ठिकाणी त्यांना मी विचारलं असो. या ठिकाणी विठ्ठल रुक्माई व तुकाराम महाराज आणि यांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे. जय बजरंग बली मंडळ असतील समस्त ग्रामस्थ असतील या सर्वांच्या विद्यमाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. म्हणजे थोडक्यात भगवान परमात्मा आज तुम्हाला अगोदरच विचारलं या ठिकाणी की काय नेमकं मला वाटलं या वर्षी चला जाऊ द्या जे आहे ते आहे. नाही तर मग आपण अभंग बदलला असता त्या ठिकाणी अभंग बदलला असतं. मला वाटलं 1 वर्ष या ठिकाणी झालं. मला ते ऋषिकेश महाराजांनी वर्धापन दिन सांगितला. विठ्ठल विठ्ठल आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने वर्धापन दिन नसून आज प्राण प्रतिष्ठेचा हा कार्यक्रम आहे. उभारीला हात जगी दानवली माता Oh
याचका पुरे धनी किंवा आल्या याचका होय धनी, या न्यायाने आज भगवान परमात्म्याची ही मूर्ती स्थानापन्न झालेली आहे. असो अभंग तू असू नये तर असो, आपल्याला सांगायचं तेच आहे. म्हणून या दृष्टिकोनातून आज आपण या अभंगाचं थोडक्यात चिंतन करणार आहोत. या ठिकाणी आपलं छोटस असणार हे गाव, परंतु गावामध्ये असणारी ग्रामस्थ मंडळी सर्वांची असणारी अतिशय सुंदर अशा पद्धतीची उपासना आणि त्या उपासनेच्या पोटी उपासनेला दृढ चालवावे या न्यायाने अंतकरणामध्ये उपासनेचा भाव आहे. आणि म्हणून उपासनेसाठी भगवान परमात्मा आता स्थानापन्न झालेले आहेत. आमचे असणारे भगवराव महाराज असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, आमचे परमपूजनीय महाराज जे असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. 4 वाजेला कीर्तन. हो सज्जनो, ज्या अर्थी आपल्याला हे जगत दिसतं, या अर्थी जगताचा कोणीतरी करता हा मानावाच लागतो. जर कोणी करता जर नसेल तर हे आपोआपच झालं असं मात्र म्हणता येणार नाही. ज्या अर्थी आपल्याला हे संपूर्ण जगत चित्र दिसतंय, याचा अर्थ याचा करणारा कोणीतरी असावा. एके ठिकाणी एका असणाऱ्या म्हणजे मुलगा आणि वडील यांच्यामध्ये सतत वादविवाद चालायचा आणि मुलगा देवाला मानणारा होता आणि बाप मात्र देवाला मानणारा नको. आता बाप देवाला मानणारा आणि मुलगा कसा मानतो सज्जनो, ही सगळ्या प्रकारची जी गोष्ट आहे ही संचितानुसार ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये असते. बघा, हिरण्यकश्यपूच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तो स्वतःला देव मानत होता. त्या व्यतिरिक्त जगामध्ये हिरण्यकश्यपूला दुसरा देव मान्य नव्हता, नाही का? जगामध्ये असे बरेच हिरण्यकश्यपू आहेत, नाही का? त्यांना देव मान्य नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने, परंतु प्रल्हादाच्या असणाऱ्या जीवनामध्ये वैष्णवत्व अशा पद्धतीची स्थिती आणि खऱ्या अर्थाने एक भक्ताचा असणारा अवतार या दृष्टिकोनातून हिरण्याच्या असणाऱ्या प्रल्हादाच्या जीवनामध्ये नामस्मरण होतं, चिंतन होतं. तसं या बापलेखांमध्ये चाललंय. मुलगा देवाला मानणारा, बाप देवाला मानतच नव्हता. आता वेगवेगळ्या पद्धतीचा संवाद त्यांचा व्हायचा, परंतु मात्र संवाद म्हणजे वादच, संवाद मात्र काहीच नाही. मग एक दिवस या मुलाने काय केलं, एक सुंदर पद्धतीचं चित्र रेखाटलं आणि चित्र रेखाटल्यानंतर समोर ठेवलं. वडील आले, वा 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 म्हटले, बाळू काय सुंदर चित्र काढ. नाही तो म्हटलं, बाबा हे चित्र काढलं नाही. म्हटलं, कोणी काढलं नाही का? मग त्यावेळेस बापाने विचारलं त्याला की कोणी काढलं हे चित्र. म्हटले, बाबा कोणीच काढलं नाही. मी ज्यावेळेस शाळेमधून आल्यानंतर ऑटोमॅटिक एक कागद कुठून तरी आला म्हटले आणि तो कागद बरोबर टेबलावरती येऊन बसल्यानंतर सुंदर पद्धतीची एक पेन्सिल उठल्यानंतर तिने काय केलं, हे स्केच केलं. आणि काय सांगायचं बाबा, सगळे असणारे जे रंगपेटीमधले रंग ऑटोमॅटिक उठले आणि उठल्यानंतर रंग भरण झालं आणि हे चित्र तयार झालं. तो म्हणला, असं कुठं होत राहतं? कोण म्हणतो? बाप म्हणतो, असं कुठं होत असतं का? अरे ज्या अर्थी चित्र दिसतं त्या अर्थी काढणारा कोणीतरी असेल, त्याच्याशिवाय हे चित्र दिसू शकत नाही. मग तो म्हटला, बाबा एवढं छोटस असणारं चित्र जर तयार करण्यासाठी कोणीतरी जर लागतो तर हे संपूर्ण जे जगत आहे, मग याला तयार करणारा करता कोणी असेल का नसेल? शेवटी बापाला मान्य करावं लागलं की जगताचा करता कोणीतरी आहे. विठ्ठल विठ्ठल. सज्जनो, तुम्ही माना नाहीतर मानू नका, पण जगामध्ये मात्र भगवान परमात्मा आहे. म्हणजे विश्व निर्मिले Hare
दोषी देवा संस्था पिले एकटी स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. त्या भगवान परमात्म्याने काय केले आहे? विश्वाची निर्मिती केली. आता विश्वाची निर्मिती करत असताना त्याच्यावरती कर्तृत्व नावाचा दोष येतो. परंतु आपल्याला सगळ्या या बारकाव्यामध्ये जायचं नाही. सजनो, भगवान परमात्मा जर करता जर म्हणला तर त्याला भक्ता पण म्हणावं लागतं. आणि भगवान परमात्म्यावर कर्तृत्व नावाचा दोष येतो. याच्यासाठी भगवान परमात्मा या विश्वाची निर्मिती करतो आणि ते या विश्वाचं उपादान कारण आहे. परंतु ते कसं उपादान कारण आहे? तर अभिन्न आणि त्या ठिकाणी असणारा अभिन्न निमित्त उपादान कारण. दोन प्रकारचे कारण मानलेले आहेत. एक निमित्त कारण आहेत, एक उपादान कारण आहेत. निमित्त कारण म्हणजे ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य त्या ठिकाणी काय होतं राहू शकतं त्याला काय म्हणतात? निमित्त कारण म्हणतात. आणि ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. एवढ्या उपाधीमध्ये आपल्याला पडायचंच नाही. विठ्ठल विठ्ठल. या जगाचा कोणीतरी या ठिकाणी करता मानावा लागतो. त्याच्यावर दोष जरी आला तर त्या गोष्टी आता फार वेदांतामध्ये जाऊन आपल्याला सांगायच्या नाही का? सजनो बघा, मध्यंतरी जर पाहिलं आपण तर माया ही आपल्याला मानावी नाही का? संत महात्मे वर्णन करतात, पहिले कोठीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानुबा तेरे तेरे ते. तेथे एक ढालगज निर्माण झाली नाही का? खाती वाढविली. म्हणून ढालगज म्हणजे माया. मायेनं काय केलं आहे? त्या परब्रह्माला आकाराला आणले आहे. मग ते जे परब्रह्म आहे ते जे शून्य आहे ते बुद्ध मतामधलं शून्य नाही, तर आपल्या असणाऱ्या उत्तर मीमांसाकार व्यासांनी मांडलेलं ते काय आहे? त्या ठिकाणचं शून्य आहे. आपल्याला एवढ्या सखोल भागामध्ये जायचं नाही. परंतु ते असणारं मूळचं जे परब्रह्म आहे त्याच परब्रह्माच्या पासून काय झालेलं आहे? विश्वाची निर्मिती झाली. मग ते परब्रह्म कसं आहे त्याचं चिंतन करत असताना नाही का अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं चिंतन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल सांगतात, अव्यक्त निराकार नाही आकार, अव्यक्त निराकार नाही आकार, अव्यक्त निराकार नाही आकार, मग असा असणारा अव्यक्त आणि निराकार आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय. हरे आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे, विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. सजनो, तो भगवान परमात्मा त्याचा असणारं हे स्वरूप लक्षण आहे. आनंद अद्वय नित्य आणि निरामय शाश्वत असणार ते भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. बघा, जिथं जिथं आकार आहे
तो सर्व आकार आहेत हा काळाने ग्रासलेला आहे नाही. अवघाचे आकार ग्रासेला काळे एक ते निराळे हरिनाम या नावाने जिथे जिथे आकार आहे जे जे तयार झालेले आहे यात कृतकम तद अनित्यम म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा असणाऱ्या जगतामध्ये आकारवान ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सर्व नाशवान आहेत. आता बघा त्या असणाऱ्या आकारवान नाशवान गोष्टीशी भगवान परमात्म्याचा तसा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, पण आपण मात्र तो जोडत असतो. विठ्ठल विठ्ठल हो. बघा आलसी आकारा सांगता गोष्टी लागता गोडा आलाशी आकार. याच्या पूर्वीच काय सांगता गोष्टी लागती गोडा आलाशी आकारा आमच्या चाडा तुला म्हणे भिडा भक्तीची भक्तीच्या. विठ्ठल विठ्ठल या काही माझ्या लक्षात येणार नाही. आलाशी आकारा मुच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची या. नाही या आनंदाशी जोडा नाही या आनंदाशी जोडा नाही या आनंदाशी जोडा आलाशी आकारा मुच्या चाडा. त्या ठिकाणी सांगता गोष्टी लागता गोडा आलाशी आकारा आमुच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीची या. या दृष्टिकोनातून तो निराकार असणारा भगवान परमात्मा काय झालेला आहे सगुण साकार झालेला आहे. त्याचं मूळ रूप जसं माऊली नावाने अव्यक्त निराकार सांगितलं इथं जे जे आकारवान आहेत ते सर्व काय आहे तर नाशवान आहेत. आणि ते नाशवान असणार जी स्थिती आहे त्याच्याशी भगवान परमात्म्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. काय झालं दोन प्रवासी प्रवासाला निघाले आणि प्रवासाला निघाल्यानंतर त्याच्यापैकी त्यांची गाठभेट अशीच मध्यंतरी एका ठिकाणी पडली. आता त्यांची गाठभेट मध्यंतरी एका ठिकाणी पडल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा चप्पा झाल्या. काव म्हटले तुम्हाला कुठं जायचं काही नाही म्हटले मला पण तिकडे वृंदावनात जायचंय. हा म्हटला मला पण वृंदावनात जायचंय. योगायोगाने त्यांची गट्टी जुळली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते निघाले. पण त्याच्यापैकी एक असा होता की त्याला प्रवास करायचा असेल तो घोड्यावर बसल्याशिवाय तो प्रवास करत नव्हता. आणि एक जण असा होता की त्याला प्रवासाला भले तो पायी चालायचा पण रात्री मात्र त्याला गादीवर पडल्याशिवाय झोप येत नव्हती. एकाला गादीवर झोपल्याशिवाय झोप येत नव्हती आणि एकाला घोड्याशिवाय प्रवास उरकत नव्हता. आणि मग असे सकाळच्या प्रहरी उठल्यानंतर काय झालं जो घोड्यावर बसणारा होता तो मस्तपैकी आयटीत घोड्यावरती बसला आणि दुसरा जो गादीवर झोपणारा होता त्यानं आपली गादी वळकुटी घेतली आणि आपल्या खांद्यावरती टाकली आणि दोघं निघाले. आता निघाल्यानंतर रस्त्यानं जाणारे लोक पाहायला लागले. ते म्हटले बघा हा जो घोड्यावर बसलेला ना हा घोड्याचा मालक आणि जो खांद्यावरती गादी घेऊन चाललेला आहे तो कोण आहे याचा नोकर आहे. झालं रस्त्यानं सगळ्या लोकांनी हा अनुमान लावला. आता संध्याकाळी गेल्यानंतर जे गादीवर झोपायचं त्यानं मस्तपैकी आरामशीर गादी टाकली आणि असं मस्त स्वस्त पडला.
आता हा जो घोड्यावर बसणारा होता यानं काय केलं, संध्याकाळी आपला घोडा तिथं बांधला आणि तो घोड्याचा खरारा करायला लागला आणि घोड्याला त्या ठिकाणी तोबरा वगैरे द्यायला लागला. आता आल्यानंतर लोक यायचे. आल्यानंतर या दोघांपैकी जो गादीवर झोपलेला होता, लोक म्हणायचे हा कोण आहे, मालक आहे, आणि खरारा करणारा कोण आहे, लोक. आता हा रात्रीचा प्रसंग, दुसऱ्या दिवशी पुन्हा घोड्यावर बसलेला, लोक म्हणायचे हा मालक, हा नोकर. आता खरं सांगा, याच्यापैकी मालक कोण आणि नोकर कोण? याच्यापैकी कोणाचाही कोणाशी काही संबंध नाही, पण लोक आपल्या दृष्टिकोनातून जसं आपल्याला दिसतं तसा त्याचा संबंध जोडत असतात. तसं या जगतामध्ये आकारवान असणारं हे जगत आहे, याच्याशी भगवान परमात्म्याचा कुठल्याच प्रकारचा संबंध नाही, पण लोक मात्र आपल्या दृष्टिकोनातून ते जसं त्या ठिकाणी पाहत असतात, त्यांची जशी दृष्टी असते त्या पद्धतीने त्यांना भगवान परमात्मा दिसतो. विठ्ठल मूळ त्याचं स्वरूप रंग नाही, रूप नाही, निराकार निर्गुण तुझे रघुराया, तुझे रघुराया, तुझे रघुराया, तुझे रघुराया. निराकार आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, काहीच त्या ठिकाणी नाही. कारण का, नामरूप सबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रबादू, वस्तूसी नाही. वस्तुनाम जे परब्रह्म आहे तिथं हे बोलणं सुद्धा संभव नाही. मग आता बघा, तो भगवान परमात्मा अव्यक्त आहेत आणि निराकार आहेत. आता त्याची उपासना केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होतच नाही. आपण आपल्या परमतत्वाला आणि त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. नाही, तुकोबा सुद्धा म्हणतात, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि एवढ्यासाठी तुकोबा सांगतात, देवा बस तुझं ते मूळचं असणारं स्वरूप आता बाजूला ठेव आणि एक कर, मी भक्त तू देव ऐसे कर. ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको. कारण का, अद्वैत तो नाही समाधान. अद्वैत स्थितीमध्ये भक्ताला मात्र समाधान वाटत नाही. मग सजन ठेवा, त्याचं मूळचं जे स्वरूप आहे, आता त्या मूळच्या स्वरूपाचं जर ध्यान करायचं असेल, त्याची जर उपासना करायची असेल, तुकोबाराला उपासनेसाठी असणारा आणि तो भगवान परमात्मा पाहिजे आहे. आपल्याला सुद्धा देव जर समजा त्या ठिकाणी उपासनेसाठी हवा असेल, तर आपण काय आहोत,
तर त्या ठिकाणी सामान्य स्थितीमध्ये जीव स्थितीत आहोत. म्हणून भगवान परमात्म्याच्या उपासनेसाठी आपण आपल्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टीने त्याला पाहायचं असेल तर त्याला आकाराला यावं लागेल. आकार असेल तरच आपण पाहू शकतो, अन्यथा आपण पाहू शकत नाही. आता पहा, विचार सागर ग्रंथामध्ये 3 प्रकारची ध्यान सांगितली. 3 प्रकारची ध्यान. एक ध्येयानुसार ध्यान, दुसरं प्रतीक ध्यान आणि तिसरं जे आहे अंग्र ध्यान. जरी तुमच्या ध्यानात नाही आलं तरी ध्यान इकडे द्या म्हणजे तुमच्या ध्यानात येईल बरं का. जरी नाही सुरुवातीला नाही ध्येयात येणार, पण नाही आलं तरी इकडं जर बारीक जर ध्यान जर दिलं तर मग तुमच्या मात्र ध्यानात यायला काही हरकत नाही. आता पहा, ध्येयानुसार ध्यान. ध्येयानुसार ध्यान म्हणजे कसं? वरून बघा, आता मी वर्णन करतो, त्या देवाचं नाव सांगा. सांगा बरं का, त्या देवाचं नाव सांगा ना. अजून तुम्ही म्हणा अगोदर त्याचं वर्णन सांगा, नाही का? अगोदर वर्णन सांगतो. पहा, ज्यांच्या हातामध्ये असा पर्वत धारण केलेला आहे, पाठीमाग शेपटी आहे आणि अशी बरोबर गदा धरलेली आहे, हनुमंतराय. वा वा. ज्यांची सोंड अशी वाकडी, बरोबर आहे का नाही? सोंड अशी वाकडी आहे, हिरी अशी मोठी आहे. कोणाचं वर्णन आहे? गणपती बाप्पा. बरोबर नाही का? मुलं एकदम हुशार मुलं आहे, नाही का? आता बघा, या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर हे वर्णन तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला काय कळालं? कारण तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेले ज्यांच्याकडे गदा आहेत, ज्यांना शक्ती आहेत, ते कोण आहेत? हनुमंतराय आहेत, नाही का? ज्यांना भिरी आहेत, सोंड वाकडी आहेत, ते कोण आहेत? आमचे गणपती बाप्पा आहेत. पण कशामुळे कळालं तुम्हाला? तर त्यांचं वर्णन, त्यांचा आकार आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे का नाही? आता बघा, प्रत्येक ध्यान म्हणजे काय? कधी कधी आपल्याला काय करायचे असते? उपासना करायची असते. मग आता त्या उपासनेमध्ये पूर्वीच्या कालखंडामध्ये ऊस जर लावायचा असला तर मग लोक तिथं मंदिर करायचे आणि तिथं देवाची स्थापना करायची. आता ऊस लावत असताना पुढे जायचं, त्या ठिकाणी मग गौंडी बिवंडी पाहायला, पण मंदिर तर मात्र उभारायचे. मग लोक काय करायचे माहिती का? 5 बांड्या घ्यायची, बरोबर की नाही? 5 बांड्या त्याच ऊसाच्या घ्यायच्या, त्याला आळा मारायचा आणि त्या ठिकाणी ठेवलं, झालं मंदिर तयार. मग आता देव आणायला काय लोक जयपूरला जायचे का? तिथलाच एक दगड उचलायचा, त्याला स्नान घालायचं आणि तिथं ठेवायचं. त्याला काय नाव द्यायचं? गणपती बाप्पा. झालं, मंदिर झालं, गणपती बाप्पा झाले, नारळ फुटलं आणि आपलं तोडणीचं काम चालू झालं. आणि ज्या वेळेस पाणी भरायचं होतं, नेमकं 12 फुटायला लागलं, त्यावेळेस आता हाल झाली नाही का ते बारे देणाऱ्याची. मग काय केलं? असं याला गणपती बाप्पा घेतला आणि बाऱ्यामध्ये चित दाबला, नाही का? सज्जनो, आहे दगड पण मानायचा गणपती बाप्पा. सत्यनारायणाची पूजा आहे, पूजा आहे, म्हणजे गणपती आणा, म्हणजे आमच्याकडे गणपती नाही, काही काळजी करू नका, सुपारी आणा, आहे सुपारी, मानायचा गणपती. आणि तो कार्यक्रम झाला का तोच गणपती बाप्पा पुढं आणि कित्यामध्ये, नाही का? सगळं याला आहे सुपारी मानायचा गणपती, आहे दगड मानायचा देव किंवा गणपती, याला प्रतीक ध्यान म्हणतात. पण आता पहा, तिसरं जे ध्यान आहे ज्याला आपण अहंग्र उपासना म्हणतो. जसं माऊली ज्ञानोबा सांगतात किंवा भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, देशोधिकतरस देशा मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखं देहवद्भीर वाप्यते. या न्यायाने समोर काही प्रतीकही नाही आणि समोर काही ध्येय नाही, अशा वेळी जर आपल्याला उपासना जर करायची असेल तर अवघड गोष्ट आहे. ध्यानात ठेवा, अतिशय अवघड. समोर काहीच दिसत नाही. बरेच लोक डोळे बंद करूनही बसतात, नाही का? डोळे बंद करूनही बसतात, पण बऱ्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये भूतच नाचत राहतात त्या ठिकाणी, नाही का? प्रत्यक्षात काही दिसत नाही त्यांना. मग बघा, असं ध्यान करणं, निर्गुणाची उपासना करणं अतिशय काय आहे? कठीण आहे. आता बघा, एखाद्या गोष्टीला जर नावही नसेल आणि रूपही नसेल, काहीच नसेल, तिथं गुण नसेल, धर्म नसेल, तर मग मात्र मोठा घोटाळा होतो. कसा होतो? एक उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल पूर्वीच्या कालखंडामध्ये एक जावई बापू म्हणजे सासूबाईचं अगदी सगुण परब्रह्म असे असणारे जावई बापू, आणि हे आपल्या सासूरवाडीला गेले. आता सासूरवाडीला गेल्यानंतर काय झालं? जावयाला लागली होती भूक. जावे म्हटले, मामी हे बघ खूप भूक लागलेली.
तुम्ही आता जे असेल ते मला वाढा बरं जेवायला, जे असेल ते. मामी म्हटले जावाई बापू तुम्हाला मी शिळ कसं वाढील म्हटले. हा माझं असं सगुण परब्रह्म या ठिकाणी तुम्हाला शिळ कसं वाढेल. 5च मिनिटामध्ये स्वयंपाक तयार. बसा तर खरं जेवायला. ते म्हटले मामी नका चेष्टा करू. अहो मामी नका विलंब करू. मला खूप भूक लागली, खूप भूक लागली. जे असेल ते द्या. शिळे तुकडे असू द्या म्हटले महिन्याचे. जाऊ बापू तुम्ही बसा तर खरं. 5च मिनिटात स्वयंपाक तयार. अहो म्हटले मामी असं पुढे होतं. 5 मिनिटात पुढे स्वयंपाक तयार होत असतो. काही यंत्र आहे का म्हटले. तुम्ही बसा तर खरं. बसले जावई बापू जेवायला. जेवायला जावई बापू बसले आणि खरोखर मामीने 5च मिनिटामध्ये ताजा स्वयंपाक करून घातला. तुम्हाला कसा काय तर बघा ते दिवस नेमके आषाढ श्रावणाचे होते. आषाढ श्रवण म्हणतो आपण त्याला नाही का. आणि मग त्या कालखंडामध्ये आपल्याकडे तो आषाढ श्रवण टाळला जातो, आषाढ श्रावण टाळला जातो. आणि मग त्याच्यासाठी काय केले जातात, धिरडे तयार केले जातात. धिरडे बरोबर आहे. महाराज मामीनं काय केलं होतं, पीठ लावूनच ठेवलेलं होतं. तो अर्धा कांदा बिंदा सगळं कापलेलंच होतं. आणि नेमकं चूल पण पेटलेली होती. तवा ठेवला आणि ठेवल्यानंतर मला 2च मिनिटामध्ये थंडाला जाळ लावला. लगेच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, धिरड तयार झालं. आता धिरड तयार झालं. त्या धिरड्याबरोबर एक ऍटम तयार केला जातो, तो पातळ, तो साखरेचा गुळाचा, काय म्हणतात त्याला, गुळवणी. मी त्या महिलेचा शोध घेतोय की कोणत्या महिलेच्या आजीनं पंजीनं गुळवण्याचा शोध लावला. तुमच्यापैकी आहे कोणी, मला सत्कार करायचा बघ कीर्तनामध्ये त्या महिलेचा जिच्या आजी पंजीनं गुळवण्याचा शोध लावला नाही का. चला त्या ठिकाणी गुळवणी सुद्धा अव्यक्त निराकारच राहतो, पण मात्र खायला मजा येते महाराज. ज्यावेळेस ते ताजं गुळवणी समोर आलं, ते धिरड समोर आलं. आणि जावायला नेमकं आयुष्यभरात कधी धिरडच खाल्लेलं नव्हतं. तो एक फुरका मारा. तो माझा मामी याला काय म्हणतात, मामी म्हणायची जावई बापू याला धिरड म्हणतात. पुन्हा दुसरा एका घासामध्ये एक धिरड टाकायचं महाराज तो बरं का. मामी याला काय म्हणतात, मामी सांगायची याला धिरड म्हणतात. असं करता जेवण वगैरे झालं. म्हणजे मामी याची तयार करण्याची प्रक्रिया आता सांगत बसत नाहीत कीर्तनामध्ये. पीठ कसं घ्यायचं, आंबवायचं कसं, टिंबवायचं कसं, सगळं तुम्हाला माहिती नाही का. मग बघा यानं पाहिलं तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी. मग एवढं सोपं जर असेल तर रोजचे धिरडेच खायचे म्हटले, रोज धिरडे खायचे. असं ठरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. पुन्हा म्हटले मामी काल ते केलेलं होतं ते गोल ते करा बरं. मामीने ते केलं. मामी याला काय म्हणतात, धिरड म्हणतात. खाल्लं पिल्लं आणि बिचारा निघाल्यानंतर याने विचारच केला रोज आता हेच खायचं म्हटलं. आणि असं म्हणून थोडासा जरा मंदबुद्धीचा होता. त्याला म्हटलं आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे. लिहिता वाचता काही येत नव्हतं. मग तो काय झाला रस्त्यानं धिरड असं म्हणतच निघाला. आता निघाल्यानंतर पुढं म्हशीने पेट खाली काही लक्षातच आलं नाही. हे धिरड गेलं विसरून. आणि विसरल्यानंतर त्या दिवशी रात्री झोपला घरी. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. तो म्हटलं हे बघ मी सासूवाडीला गेलो होतो, काय गोड सुंदर पदार्थ तयार केला, तेवढं तुम्हाला तयार करून देते का. ती म्हटली काय होतं, काही नाही त्याला काही आठवण. तो म्हटलं असं गोल गोल. ती म्हटली गोल गोल म्हणजे पुऱ्या का, म्हटले नाही. मग गोल गोल म्हणजे काय, त्या ठिकाणी मांडे होते का, आता मांडे भोजन दिसलं मला त्या ठिकाणी नाही का. म्हटले मांडे होते का, म्हटले नाही. मग गोल गोल म्हणजे काय, त्या ठिकाणी काही मालपोहे होते का, म्हटले नाही. गोल गोल म्हणजे काय, लाडू होते का, हे नाही ते नाही. आता याला काय म्हणायचं तो शब्द तिला सुचेना. आणि तिला काय सांगायचं हे याला आठवेना. हा म्हणायचं गोल गोल करून दे. ती म्हणायची करून देते पण तुम्ही त्याचं नाव तर सांगा. हा म्हणायचं मला आठवतंय, मग तुम्हाला आठवत नाही, मी काय करू. त्या ठिकाणी दोघांचं झालं भांडण. अर्धांडच होतं मला. जे काठी काढली आता त्याच्यात त्या बिचारीची काही चूक आहे का. जे काठी काढली आणि जे बाई झोडपायला सुरुवात केली. बरं मारावं किती मारावं. शेवटी यालाच त्या बाईला घेऊन मनमाडला जावं लागलं. बरं गेला मनमाडला. गेल्यानंतर तुझा डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हटले काय झालं, काय नाही म्हटले होतच राहतं पती पत्नीचं त्या ठिकाणी. बोलण्याच्या ओघामध्ये थोडंसं आमचं भांडण झालं आणि त्याच्यामध्ये मी हिला मारलं. आता डॉक्टरनं विचार केला, ज्या ती जोंधळवाडीची बाई जर मनमाडला ऍडमिट करायला आणली किंवा दवाखान्यात आणली, याचा अर्थ पाहावं तरी किती मारलेले. आणि मग त्या डॉक्टरनं बाईची पाठ पाहिली आणि पाठ पाहिल्यानंतर म्हटलं काय घरगुतीचा माणूस आहे. अरे मारायचं जरी झालं तर एवढं मारत असतात का. अनायशे बाईची बाजू डॉक्टरनं घेतल्यामुळं बाई मुळमुळ रडायला लागली. ती म्हटली पहा ना डॉक्टर साहेब, यांनी मला किती मारलं, माझी पाठ धिरड्या सारखी करून टाकली. तो
तो म्हटला हो 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 तेच तेच तेच. काय धिरड. आता बघा तो म्हटला जर असं तुला जर अगोदर जर आठवलं असतं तर कशाला मार खावा लागला असता. आता व्यवहारामध्ये एखाद्या असणाऱ्या गोष्टीचं वस्तूचं नाव जर आठवलं नाही तर एवढा घोटाळा होतो. जो भगवान परमात्मा आहे त्याच्या उपासनेशिवाय आपल्या जीवनामध्ये तरुणोपाय नाही, त्याच्या उपासनेशिवाय मानवी जीवनाची परिपूर्णता नाही, त्याच्या उपासनेशिवाय साधकाच्या जीवनामध्ये आनंद नाही. मग अशी उपासना जर करायची असेल तर तो निर्गुण असेल चालेल, निर्गुण असून चालेल का? नाही चालणार. एवढ्यासाठी आला नवा रूपा, आला नवा रूपा, आला नवा रूपा, आला नवा रूपा. आला नावा रूपा. तो नावाला आला आणि रूपाला आला. सोपा झाला. किती सोपा झाला, किती सोपा झाला, हा? किती सोपा झाला तर जोंधळवाडीला बांधलेल्या मंदिरामध्ये घराच्या खिडकीतून जरी पाहिला तरी सुद्धा तो आपल्याला दिसतो. आता जोंधळवाडीमध्ये येऊन बसला. देव बैसले सिंहासन, देव बैसले सिंहासन. आरूढ झालेले आणि तो सिंहासनावर तो तरी का बसला तर तो आपल्यासाठी बसला असेल, आपल्यासाठी. कारण का भगवान परमात्मा पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा या नावाने तोच भगवान परमात्मा विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल जर कोण असेल तर विठ्ठल
बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल बिना चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे या ज्ञान तो भगवान परमात्मा जगताची आई पण तोच आहे बाप पण तोच आहे त्याचे सर्व नाते जगताशी असल्यामुळे तोच भगवान परमात्मा काय आहे त्याच्या मूळ स्थितीमधून आणि या असणाऱ्या आकाराला तो आलेला आहे आलासी आकारा मुच्या चाडा नाही या आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागता गोडा आलाशी आकारा मुच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीच्या भिडेपोटी तोच भगवान परमात्मा निर्गुण निराकाराचा सगुण साकार झाला पण त्याचं मूळचं स्वरूप कसं आहे तर ते मूळचं स्वरूप आजच्या अभंगाच्या प्रथमच्या खरं म्हणजे तुमचा आवाज इतका गोड आहे ना महाराज सगळ्यांचाच आवाज बरं का. मी तर म्हणतो या भजनामध्ये बसल्यानंतर काही वेगळा आनंद येत असेल बरं का गावात खूप गोड आवाज बरे आपल्या कीर्तनामध्ये वन्स मोर म्हणता येत नाही तर खरंच पुन्हा पुन्हा ऐकावा असं गोड आवाज आहे यांचा विठ्ठला विठ्ठला स्वरूप लक्षण सांगितले
आहे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण येते सजनो तो भगवान परमात्मा कसा आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला भगवान परमात्मा सत्य अर्थात त्रिकाला बाधित तो सत्य आहे बघा आपल्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर जोंधळवाडी गावामध्ये आपल्या जन्माच्या पूर्वी आपण इथं नव्हतो आता सध्या कालखंडामध्ये जरी असेल तरी पुढे मात्र नाही का पुढे मात्र किती वर्ष टाकू प्रत्येकाच्या नावावरती 100 टाकू का चला लाईक चला एखादा म्हणशील बाबा आम्हाला 100 वर्ष जगायचंय कशाला बाबा 20-25 म्हणतो त्या ठिकाणी चला आज मात्र सर्व आहे पण 100 वर्षानंतर मात्र जे जे इथं दिसतात ते मात्र इथं दिसतील म्हणून सांगता येत नाही अर्थात आपल्या पाठीमागे नाश आहे सगळं स्वभाव नाश आश्रय नाश परतहा नाश पण भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये मात्र या पद्धतीने दुःखाची आधी अंती आणि अवसानी नाही तसं भगवान परमात्म्याच्या बाबतीत नांतो न चादेर न च संप्रतिष्ठा याने त्याला आधी नाही त्याचा अंतही नाही आणि असा असणार तो भगवान परमात्मा मूळ या ठिकाणी आहे आपल्याला मात्र आधी म्हणजे कुठेतरी आपली सुरुवात आहे आणि कुठेतरी एक दिवस आपल्याला थांबायचं आहे सजनो ध्यानात ठेवा कीर्तन हा टाइमपासचा विषय समजू नका इथं जरी तुम्ही आले असाल ठीक आहे थोडंफार आपली थापडी म्हणून करावी लागतं पण केवळ हसण्यासाठी कीर्तन नाही टाइमपाससाठी कीर्तन नाही सजनो याच्यामधून आपण आपल्या जीवनामध्ये प्रेरणा घ्यायची कशी प्रेरणा घ्यायची तर आपण कीर्तनाला येत असताना नाही का 5:10 विना माझ्या हातामध्ये पडला किती 5:10 आता मला वाटतं इथं किमान 1 तास मला उभा राहून झाला असेल नाही का म्हणजे 6:10 कदाचित इथं झालेले असतील नाही का चला लय घड्याळ वगैरे पाहायचं नाही फॉर एक्झाम्पल आहे त्यामुळे काही इकडं तिकडं जर झालं तर आपल्या काही मानेवर सूर्य येणार नाही का लय टेन्शन घेत बसेल काही लोक लय टेन्शन घेतात महाराज असे 2 आपले जावई आणि सासरे बुवा रस्त्याने निघाले त्यांचे त्या असणाऱ्या सासरे बुवांची मुलगी होती आणि ती कन्या आणि जावई असं तो निघाला आता निघाल्यानंतर रस्त्यानं काय झालं एका ठिकाणी ज्वारीचं शेत दिसलं बरं का ज्वारीचं शेत दिसलं सहज त्या मामाने विचारलं जावई बुवा का किती ज्वारी होईल तो म्हटला मामा 30 पोते व्हायला पाहिजे सासरे बुवा म्हटले 30 पोते कुठं एवढी चांगली ज्वारी बसलेली म्हटले 50 पोते व्हायला पाहिजे जावई म्हटला नाही हो मामा यंदा जरा झटका गेलेला दिसतो याला 30च पोते व्हायला पाहिजे मामा म्हटला नाही 50च पोते व्हायला पाहिजे आणि झाले ना दोघांची टाकरटकली सुरू मला तो जावई अर्धांडच होता जसा मामा उचलला खाली टाकला मामाच्या छातीवर बसला जावई खालून मामा म्हणायचा 50 पोते जावई म्हणायचा 30 पोते 50 पोते 30 पोते आता त्या मुलीने पाहिलं आता केवढा मोठा तमाशा आहे अरे 100 पोते झाले तर यांना काय मिळणार आहे मग त्या मुलीचं नाव होतं येसू बरं का ती म्हटली बाबा अहो म्हणा ना त्या ठिकाणी काय फरक पडतो 30 पोते म्हणा ना तुमची पाठ किती घासते या ठिकाणी हुळहुळी व्हायची वेळ आली तो मामा तिचा बाप म्हटला येसू पाठ घासली तर घासो परंतु 20 पोतेची झळ कुठं सोसू नये तसं माग पुढे झालं तर काही टेन्शन घेऊ नका बघा कीर्तनाला येत असताना या ठिकाणी विना माझ्या हातामध्ये पडला त्यावेळी या ठिकाणी 5:10 झालेली होती आता असं समजा की 6 वाजून
या ठिकाणी 15 मिनिट झालेले असं समजा. बोलता बोलता पुन्हा 5 मिनिटं गेले नाही का. 6 वाजून 15 मिनिटं झाली. सजनो आला आपल्या लक्षामध्ये आपण 1 तास आणि 5 मिनिटांनी म्हातारे झालो बरं का. आला बदल तुमच्या लक्षात. 1 तास आणि 5 मिनिटांनी आपण म्हातारे झालेलो आहे. सजनो आपल्या जीवनामध्ये आयुष्य खातो काळ सावधान. हा जो काळ आहे ना आपलं आयुष्य खातोय, सगळ्यांनी सावध राहायचंय. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. एखाद्या खटवांग राजाला मात्र ती भाग्यदशा प्राप्त होते. आपण खाटेवर पडलेली मंडळी आपल्याला कशाचंच भान या ठिकाणी राहिलेलं नाही. काही लोकांना विचारलं बाबा काय चाललंय, काही लोक महाराज उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि घरी करमत नाही, खूप गरम होतं म्हणून चालला टाइमपास. त्या टाइमपास मध्ये हा पारायण करत असतो मारुतीच्या मंदिरामध्ये. कशाचं? राजा राणी आणि बुल्ल्याचं. म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण नसतं चालू त्याचं. मग 10 टोळ भैरव एकत्रित होतात आणि हनुमंतरायाचं मंदिर कशाचं आहे? आता ते काही पत्ते खेळण्यासाठी का, काही तंबाखू घेऊन पिचकाऱ्या मारण्यासाठी गप्पा लोक त्याचा दुरुपयोग करतात. सजनो ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये क्षणाक्षणाने आयुष्य चाललेलं आहे आणि आता पुन्हा हे आयुष्य मिळेल म्हणून सांगता येत नाही. पुन्हा हा देह मिळेल म्हणून सांगता येत. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. पुन्हा माणूस म्हणून आपण जन्माला येऊ म्हणून सांगता येत नाही. आलो जन्माला एक कोटी कोटी फेरा, तरी परंतु पुन्हा अशा प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये मंदिरामध्ये आणि आपण कीर्तनामध्ये असू म्हणून सांगता येत नाही. माणसाच्या आयुष्याची कितीतरी प्रकाराने घसरण होत असते. सजनो एका राजाच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की मागच्या जन्मामध्ये त्याची जी आई होती तीच या जन्मामध्ये त्याची बायको म्हणून सामोरी आली, बायको होऊन आली. आणि त्यावेळेस त्याला नारद महर्षींकडून कळालं की अरे मागच्या जन्मामध्ये जी आई होती ती आता आपली बायको झाली. आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा वीट आला आणि त्या राजाला काय झालं, वैराग्य निर्माण झालं. असा एखादा खटवांग असतो, असा एखादा राजा असतो किंवा असा एखादा त्या ठिकाणी आणि मनुष्य भाग्यवान असतो की त्याच्या जीवनामध्ये शुचनाम श्रीमताम गेही योग भ्रष्टो बीजायते. याने योग भ्रष्ट पुरुष म्हणून तो जन्माला येतो. मागच्या जन्मामध्ये केलेली त्याची साधना त्याला सारखी त्या ठिकाणी टचअप करत राहते आणि त्याच्यामधून उत्क्रांती करून तो परमपदाला प्राप्त होतो. अरे सज्जनो, पुढच्या जन्माची कशाला अपेक्षा करतात? याची देही याची डोळा भोगू भोगेचा सोहळा, भोगू भोगेचा सोहळा, भोगू आणि याच डोळ्याने आपल्याला तो भगवान परमात्मा काय करायचाय, पाहायचाय. सजनो कसा पाहायचाय? तर तो जसा आहे तसा पाहायचाय. मग जसा आहे तसा जर पाहायचा असेल तर तो विटेवरचा जो श्री हरी आहे त्याला पाहायचं असेल तर कसं पाहायचं? अभंगाच्या
तो हा रे श्रीहरी. तो कोणता? तो कोणता? तर तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या नावाने तो म्हणजे वैकुंठातला असणारा तो. हा म्हणजे या हृदयामध्ये प्रगट झाला बरं का? या हृदयात प्रगट झाला या नावाने. तो म्हणजे कुठं? पंढरपूरला असणाऱ्या त्या पंढरपुरामध्ये विटेवरती जो उभा आहे तो. हा म्हणजे आपल्या असणाऱ्या हृदयात. हा म्हणजे कुठं? जोंदळवाडी गावामध्ये असणाऱ्या आपल्या मंदिरामध्ये. तो हा रे श्री हरी. आता श्री शब्दाचे अर्थ दोन आहेत. एक अलौकिक प्रकारचं सौंदर्य आणि दुसरं म्हणजे अलौकिक पद्धतीची संपत्ती. बघा, भगवान परमात्म्याच्या ठिकाणी अलौकिक अशा पद्धतीचं काय आहे? तर सौंदर्य आहे, नाही का? माऊली ज्ञानोबाराने त्या भगवान परमात्म्याला पाहत असताना कसं पाहिलं? अनुपम्य मनोहर, अनुपम्य मनोहर, अनुपम्य मनोहर, अनुपम्य मनोहर. कासे शोभे पितांबर, कासे शोभे पितांबर, कासे शोभे पितांबर, चंद्रिकाचा गोडवा, चंद्रिकाचा गोडवा, अनुपम्य. सजनो, तो भगवान परमात्मा, त्याला उपमा देता येत नाही. देऊ कशाची उपमा? तुही तुझ पुरुषोत्तमा. सजनो, भगवान परमात्म्यासारखा भगवान परमात्माच आहे. परमात्म्यासारखा दुसरा या जगातामध्ये नाही. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा. तुम्ही याची संगत सोडा गे. श्रीरंग माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा गे. अर्थात आमच्या यशोदा माता सुद्धा वेदांताच्या भाषेमध्ये बोलतात. एकमेव द्वितीय ब्रह्म निह नानास्ति किंचन. या नावाने तो परमात्मा कसा आहे? परमात्म्यासारखाच आहे. आणि म्हणून तो अनुपम्य, त्याला उपमा देता येत नाही. तो मनोहर आहे. सजन बघा, भगवान परमात्मा मनोहर म्हणजे मनाचं हरण करणार. मग मनाचं हरण करतो, पण कोणाच्याही मनाचं तो हरण करत नाही. बसले कीर्तनामध्ये, बसायचे म्हणून बसले, झाला एकदाच कीर्तन, 2 घास जेवले, गेले घरी. पुन्हा वर्षभर मंदिराकडे डोकायला सुद्धा आले नाही. आशांच्या मनाचं तो हरण करत नाही. बऱ्याच लोकांचा सिद्धांत असा असतो, मंदिर बांधायचं जे जोर खाऊन भेटतात महाराज मंडळ. हा म्हणतो आपले 11,000, तो म्हणतो आपले 21,000, तो म्हणतो आपले 51,000, नाही का? आणि मग अशी चढाओढ लागते. चांगल्या पद्धतीचा पैसा सुद्धा जमतो. काही मंडळी जयपूरला जातात, मूर्ती घेऊन येतात. ब्राह्मण सुद्धा म्हणजे चांगले बोलवले पाहिजे, सुंदर ब्रह्मवंद येतात. आल्यानंतर 3 दिवसाची नवचंडी वगैरे सगळ्या प्रकारच्या गोष्टी होतात. प्राण प्रतिष्ठेचा पार असणारे सगळे विधी वगैरे होतात. आणि मग देव बसले,
का लोक म्हणतात झालो एकदा मोकळा, आता कुरड्या करायला काही हरकत नाही. महिलांच्या डोक्यात येत असेल नाही का, कधी एकदाचे देव बसतात आणि कधी आम्ही कुरड्या पापड करायला मोकळे होतो नाही का. मग सज्जन, आज मात्र सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. आता आपण मोकळे झालो. आता मोकळे नाही झाले, आता तुम्ही कामाला लागले बरं का खरे. इतक्या दिवस तुम्ही मोकळे होते, आता खऱ्या अर्थाने कामाला लागले. आता तुम्हाला बारकावा सांगतो बरं का, बारकावा सांगतो. आता तुम्ही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. जोपर्यंत प्राण प्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत मूर्ती म्हणजे काय, पाषाण. मूर्ती म्हणजे काय, दगड बरं. आणि म्हणून तो तयार करणारा अगदी क्षणी हातोळा घेऊन ठाक 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 ठोकतो त्या ठिकाणी, तरी त्याला दोष लागतो का, लागत नाही नाही का. त्या ठिकाणचे नवीन असणारे यंत्र सार 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 घासून काढतो, तरी त्याला दोष लागतो का, नाही. कधी कधी एवढ्या मोठ्या विशाल मूर्तीला त्या मूर्तीच्या असणाऱ्या छातीवरती बसून सुद्धा तो काम करत असतो, डोळ्यावरती बसून तो काम करत असतो नाही का. तो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा जर पाहिला ना महाराज, केवढा मोठा पुतळा आहे त्या ठिकाणी नाही का. मला वाटतं वरती गेल्यानंतर सरदार वल्लभभाईचे पाय बर का, ते एवढे मोठे कधी घरा एवढे नुसते पाय बांधले एवढे बर का, नुसते एवढाले तर पाय त्या ठिकाणी. मग तसं त्या ठिकाणी मूर्ती तयार करत असताना मोठी मूर्ती असेल तर तो मूर्तिकार त्या मूर्तीवरती बसतो, तरी सुद्धा त्याचा दोष नाही. पण मूर्तीमध्ये प्राण संचलित केल्यानंतर मूर्तीमध्ये प्राण येतो, प्राण. मग आता बघा, तुमच्या घरी लहान मुलगा जन्माला आलं आणि एकच दिवस सगळी हत्तीवरून साखर वाटली, सगळ्या गावामध्ये उत्सव केला आणि दुसऱ्या दिवसापासून 8-10 दिवस त्या मुलाकडे पाहिलंच नाही, असं होतं का, नाही होत. हा, तिथं कसं होईल त्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही. तिथं तर मात्र उठता बसता पाहता सगळे लोक काय ते कौतुक असतं नाही का. प्रत्येक जण आला मग आता ते कुकू चिकू वगैरे सगळ्या गोष्टी सांगायला आपल्याला वेळ नाही. तिथं एवढं कौतुक असतं, कारण का तिथं मूल जन्माला आलं आणि त्याच्याकडे जर नाही लक्ष दिलं तर काय होईल त्या ठिकाणी, भुकेनं त्याचं कुपोषण होईल, काही होऊ शकतं. तिथं माणूस लक्ष देतो. मग का हो, तुमच्या मंदिरामध्ये भगवान परमात्मा बसलेले आहेत, प्रत्यक्षात बसलेले आहेत. आणि मग जर या मूर्तीची 3 दिवस जर विधिवत पूजा जर नाही झाली तर मूर्तीमधले प्राण नष्ट होत असतात बरं का, ध्यानात ठेवा. तुम्ही जर 3 दिवस तुमची म्हणजे 3 दिवस म्हणजे विधिवत, फक्त 3 दिवस नाही बरं का, कायमस्वरूपी पूजा करायची. पण ती पूजा करत असताना जर 3 दिवस जरी तुमच्याकडून ती पूजा टळली, ती पूजा चुकली, तर मग मात्र एवढा खर्च तुमचा काय झाला, कचरा कुंडीत गेला, वाया गेला. ते मंदिर मंदिर राहिलं नाही आणि ती मूर्ती मूर्ती राहिली नाही. तो देव त्या ठिकाणी आपल्या भावनेतून प्राण संचलित केल्यानंतर त्याची जी स्थिती उपासनेसाठी आपण हे केलेलं आहे, आता ती स्थिती त्या ठिकाणी राहणार नाही. सजनो ध्यानात ठेवा, सूर्य उगवल्यानंतरही प्रकाश देतो आणि चंद्र उगवल्यानंतरही प्रकाश देतो. पण सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या गोष्टी मन मोकळेपणाने करता येतात. तसं चंद्राच्या प्रकाशात जमतं का, जमत नाही. जेवढं सूर्याच्या प्रकाशात जमतं तेवढं चंद्राच्या प्रकाशात मात्र जमत नाही. मग सज्जनो ध्यानात ठेवा, प्रकाश दोन्ही प्रकारचा आहे. सूर्याचा पण प्रकाश आहे आणि चंद्राचा पण प्रकाश आहे. पण आपल्याला जर सुई सापडायची असेल किंवा सुईमध्ये दोरा घालायचा असेल, चंद्राच्या प्रकाशात जमेल का, जमणार नाही. त्याच्यासाठी प्रकाश कोणता पाहिजे, सूर्याचा, दिवसा 12 वाजताचा असा पद्धतीचं पाहिजे, बरोबर आहे का नाही. मग तसं या ठिकाणी आपल्याला जर आपल्या जीवनात उपासना करून परिपूर्णतेला जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मंदिरामध्ये देव आहेत, पण ज्याची नित्य नेमाने पूजा होते असा देव पाहिजे का महिना महिना त्या ठिकाणी देवाकडे कोणी पाहतच नाही असा देव पाहिजे. कोणता पाहिजे, तर नित्य नेमाने, ज्याच्यामध्ये प्राण संचलित झालेला आहे, ज्या मंदिरामध्ये गेल्यानंतर चैतन्य वाटतं, ज्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मूर्ती अशी बोलून उठेल अशा पद्धतीने वाटतं. आणि मग त्या मंदिरामध्ये काय होतं, समाधान वाटतं महाराज, समाधान वाटतं. म्हणून आता बघा, ध्यानात ठेवा, मूर्तीमध्ये प्राण संचलित झाल्यानंतर इथून पुढे काय करा. आपल्या गावामध्ये किती घरं असतील, किमान 365 असतील का नाही, 365 घरं असतील ना. मग आता ध्यानात ठेवा, एक रेकॉर्ड तयार करा त्याचं. हे आम्ही आमच्या रुई गावामध्ये केलेलं आहे सज्जनो. रुई गावात आम्ही हे केलेलं आहे. आमच्या गौ माता, आमचे ग्रामदैवत
त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि शनेश्वर महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मी सांगितलं गावामध्ये, हे बघा, प्रत्येकाने या असणाऱ्या मंदिराची पूजा बरोबर नित्यनेमाने करायची. रोजची एका कुटुंबाला पूजा दिली जाईल. त्या माणसानं काय करायचं, त्याची पूजा वर्षभरातून एकदाच येईल, एकदाच त्याची पूजा येईल. त्याने 500 रुपये मंदिराला द्यायचे. त्यानं काय करायचं, 500 रुपये मंदिराला द्यायचे. मी ठरवलं होतं की त्या 500 रुपयामधून मुलांसाठी काय करायचं, तर रोजचा असणारा प्रसाद आणायचा आणि तो प्रसाद आरती झाल्यानंतर मुलांना वाटायचा. म्हणजे मुलंही त्या निमित्तानं रोजचे काय होतील, मंदिरामध्ये दर्शनाला येतील आणि सुंदर पद्धतीची उपासना चालेल. पण आमचे रुईकर एवढे हौशी महाराज, मूर्ती किती किलोची बसवलेली माहिती का, 350 किलोची. कशाची, पंचधातूची. बरं का, पंचधातूची. 11 लाख रुपये मूर्तीला त्या ठिकाणी लागत होते. पण त्याच मातेच्या कृपेने त्या ठिकाणी आम्ही थोडेसे प्रयत्न केले. ती मूर्ती संगमनेरला तिचे 2 मॉडेल तयार केले. त्याच्यानंतर बोरीवली मुंबईवरून ती मूर्ती ओतून आणली. ती मूर्ती 350 किलोची पंचधातूची आहे. तिचे 7 लाख रुपये आम्हाला त्या ठिकाणी लागले. तिच्यामध्ये टाकलेलं सोनं नाणं तर वेगळंच आहे. अशी मूर्ती तिथं बसवली आणि त्या मूर्तीची उपासना आमच्या गावामध्ये करत असताना ज्याची पूजा आहे तो रोजचे 500 रुपये पण देतो. त्याच्यानंतर आमच्या भगवतीला रोज नवी साडी आणली जाते, रोज नवी साडी. जुनं वस्त्र कधीच त्या ठिकाणी वापरलं जात नाही, रोज नवी साडी. त्याच्यानंतर सकाळच्या प्रहारचा जो नैवेद्य आहे तो 5 किंवा 7 फळं असतात नैवेद्याला. बरं का, सकाळच्या प्रहार रोज 5 ते 7 फळं. त्याच्यानंतर जेवढे मंदिरामध्ये लोक आलेले त्यांना प्रसाद ती व्यक्ती स्वतः वाटत असते. आणि मग आम्ही काय करतो, आज देवीच्या अंगावर टाकलेली साडी उद्या काय करतो, दुसऱ्या ज्यांच्या घरचे महिला येईल त्या महिलेला ती साडी देतो. ज्ञानेश्वर महाराज आणि शनेश्वर महाराजांवरती नववस्त्र असतं. तेच वस्त्र आम्ही काय करतो, जे पूजेचे मानकरी, आरतीचे मानकरी, त्यांना ते नववस्त्र काय करतो, रोजचं देतो. तो रोजचे 500 रुपये मंदिराला देतो. काही काही हौशी लोक 1000, 2100 रुपये मंदिराला त्या ठिकाणी देतात. सज्जनो, सकाळच्या प्रहारी आरती आणि देवाची पूजा आणि देवाला नैवेद्य. पुन्हा दुपारी 11 ते 12च्या दरम्यान मूर्तीला एक मनुष्य जेवढा जेवेल असं शनेश्वर महाराजांना नैवेद्य, असं ज्ञानेश्वर महाराजांना नैवेद्य, असं आमच्या देवीला नैवेद्य, देवीच्या अग्निस्थळाला नैवेद्य आणि लक्ष्मी आई साहेबांच्या मंदिरात दुपारचा 5 लोक अगदी भरून पडून यथेष्ट जेवतील आणि उरेल एवढा नैवेद्य दुपारी. पुन्हा संध्याकाळी 7 वाजता आरती आणि आरती नंतर पुन्हा महानैवेद्य आणि त्याच्यानंतर देवीचा विश्राम. ही साधना जवळजवळ 6 ते 7 वर्षापासून रुई गावामध्ये अखंड चालू आहे. म्हणून कोरोनाचा फटका कोणाला किती बसायचा असेल तो बसू द्या, पण आमच्या रुई गावामध्ये एक व्यक्ती सुद्धा कोरोनाने मेली नाही. हे देवीच्या चमत्काराचं उदाहरण तुम्हाला रुई गावामध्ये पाहायला मिळेल. आणि नुसत्या गप्पा म्हणून सांगत नाही. जसं आता मी इथं आलो, तुमचा 1 रुपया मी घेणार आहे का, नाही घेणार. तुमचा बुक्का लावला का, लावणार नाही. तुमचा हार घालणार आहे का, घालणार नाही. तुमचे डिझेलचे पैसे घेणार आहे का, घेणार नाही. त्या ठिकाणी नाही घेणार. आणि मरेपर्यंत पुन्हा कधी घेणार नाही. कधी तुम्ही मला कीर्तनाला बोलवा, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी येणार आणि याच पद्धतीने कीर्तन करून जाणार. मग आता मी इथपर्यंत आलो, मी तुमचं काही घेतलं नाही. मग एक दिवस सगळ्या जोंदाळवाडीकरांनी एक दिवस रुईला यायला काही हरकत आहे का तुमच्या भाड्यातोड्यानं, बरोबर आहे का? आले पाहिजे, आले पाहिजे. मग बघा, तिथं आल्यानंतर त्या मूर्तीमध्ये केवढं चैतन्य आहे, केवढं ज्ञानेश्वर महाराजांमध्ये चैतन्य आहे, केवढं शनेश्वर महाराजांमध्ये चैतन्य आहे. मग एक दिवस सगळेच मंडळी या आणि तुमचीच आरती आमच्या रुईला त्या ठिकाणी होईल. करू का डिक्लेअर? हा, म्हणजे तुम्ही सांगा वार तुम्ही कोणता द्या, पण या एक दिवस या सगळे मंडळी या आणि रुईला दर्शनासाठी या. सज्जनो, ही उपासना आपल्याला जिवंत ठेवायची. एवढं सुंदर पद्धतीचं मंदिर तुम्ही बसवलेलं आहे, तयार केलेलं आहे. या मंदिरामध्ये एवढ्या सुंदर मूर्ती तुम्ही बसवलेल्या आहे. आणि सज्जनो, अशा मूर्ती अगदी त्याच्यामध्ये तेजोमय स्थिती राहावी वाटत असेल तर आता मात्र तुम्ही कामाला लागा. रोज नित्यने घराजवळ असेल, नसेल काही तर निदान 3 वेळेला 3 फळांचा नैवेद्य तरी दाखवायला काही हरकत आहे का? आणि एक सांगतो, जो नैवेद्य दाखवायचा तो आपल्या स्वतःच्या घरामध्ये खाऊन घ्यायचा, बरं का? तो असा पडू द्यायचा नाही. फार तर तुम्ही गोमातेला दिला उत्तम आहे, नसेल तर कावळ्यांना दिला. या ठिकाणी असणारा काक बली, सगळ्या प्रकारचे श्वान बली सांगितलेला आहे. तुमचा नैवेद्य वाया जाणार नाही. पण ही उपासना जो करील
त्याच्यावरती भगवान परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सज्जनो, आपण आपल्या जीवनात या उपासनेला दृढ चालवायचंय. माऊली नरवर सांगतात, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. अर्थात प्रेमाने डोळे भरून त्या भगवंताकडे पहा. पण पाहत असताना आपण जी त्रिपुटी असते, द्रष्टा दृश्य दर्शन, ही आपली भेदाची त्रिपुटी बाजूला करून आणि पारमार्थिक असणारी जी त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटीमधून भगवान परमात्म्याला पहा. दिव्य त्रिपुटीतून त्याला पहा. किंवा पाहता पाहणे धुरी सारोण्या, या त्रिपुटीला बाजूला करून तो भगवान परमात्मा पहा. सुंदर उदाहरण आमच्या कानोपात्रा मातेचं. पण वेळ आपली संपलेली आहे. जास्त वेळ तुमची या ठिकाणी घेत नाही. सांगू का? विठ्ठल विठ्ठल. जास्त नाही, एक 10 मिनिट घेतो. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा आणि हा हार विनेकरांच्याच गळ्यात घाला. विठोबा अलौकिक प्रकारची संपत्ती. आता बघा, अलौकिक असं भगवान परमात्म्यामध्ये सौंदर्य आहे, पण ते दिसतं कोणाला? कानोपात्रा एक विशेष मुलगी. सजनो, ज्यावेळी अनंत वारकरी आणि पंढरपूरच्या दर्शनाला वारीच्या निमित्ताने निघाले, ही कानोपात्रा इतकी सुंदर होती, इतक्या सुंदर होत्या आमच्या कानोपात्रा माता, अतिशय सुंदर. आणि त्यांना त्यांच्या सौंदर्याचा अभिमान होता. एकदा कानोपात्रा मातेनं पाहिलेले एवढे असणारे वारकरी नेमके निघाले कुठे? तर त्यावेळेस तिने प्रश्न विचारला, का हो, छोटीशी असणारी कानोपात्रा माता आमच्या. आणि त्या छोट्याशा कानोपात्रा मातेनं त्या वारकऱ्यांवर, अहो तुम्ही कुठे चालले एवढ्या संख्येनं? म्हणले पंढरपूरला चाललो. मग काय आहे त्या पंढरपूरला? म्हणले पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. अरे पंढरपूरला तुम्ही त्याला पाहायला त्याला असं काय आहे त्याच्यामध्ये? एका वारकऱ्यानं सांगितलं, अगं म्हटले, तो देव फार सुंदर आहे. कसा? राजस सुकुमार मदनाचा रवी शशी इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. ती म्हटली, माझ्यापेक्षा सुद्धा. ते म्हटले, हे तुझं काय त्या ठिकाणी नाही का, त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे. महाराज, ही असणारी कानोपात्र माता, छोटीशी कानोपात्र माता, अंतकरणात ओढ निर्माण झाली. आणि अंतकरणात ओढ निर्माण झाल्यानंतर त्या देवाच्या दर्शनासाठी आमच्या कानोपात्रा माता निघाल्या आणि पंढरपुरामध्ये गेल्या. आता पहा, आपणही पंढरपूरला जातो. आपण म्हणतो आम्ही दर्शन केलं. आपण काय म्हणतो? दर्शन केलं. आपण दर्शन केलं म्हणतो, पण देवाने आपल्याला दर्शन दिलं का? ध्यानात ठेवा, देवाने दर्शन द्यावं लागतं आणि आपण ते घ्यावं लागतं. हे पंढरपूरला गेल्यानंतर आपण जे दर्शन करतो, हे आपल्या चर्मचक्षुने दर्शन करतो. पण देवाला पाहायचं असेल तर कधी कधी आपले भावचक्षु उघडावे लागतील. देवाला पाहायचं असेल आपले ज्ञानचक्षु उघडावे लागतील. देवाला पाहायचं असेल तर आपले दिव्य चक्षु उघडावे लागतील आणि देवाला प्रार्थना करावी लागेल. रूप
भगवान परमात्म्याचं ते रूप पाहिलं आणि सजनो देवाने ते रूप काढून पात्रा मातेला दाखवलं. सजनो घड 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 डोळ्यातून अश्रू आले. खरंच देवा, आतापर्यंत मला या तुच्छ शरीराचा अभिमान होता, पण तुझं सौंदर्य पाहिल्यानंतर आता मात्र पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध केले भेदा भेद निवारोणी, महामळे मन होते जे गाजले गाजले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, महामळे मन होते जे गाजले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, इथं सुद्धा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निधी ज्योती, तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. असं दर्शन दिलं आणि श्रीमुख पाहिल्यानंतर इथं सुद्धा तो हरे श्री हरी आणि श्रीमुख याच्यात श्रीवरती आपण चिंतन करतोय. अलौकिक प्रकारचं सौंदर्य श्री या शब्दाचा अर्थ आहे ते पाहिलं आणि कानोपात्रा माता त्या ठिकाणी सद्गदित झाल्या. पण तरी सुद्धा थोडासा अहंकार शिल्लक होता. म्हटले देव सुंदर जरूर असेल, परंतु मात्र दिसताना कसा दिसत होता सुरुवातीला? पाषाणाचा. बरोबर आहे काय? आपल्या दृष्टीला पाषाणातच दिसत असतो, पण देव तसा नाही. तसा नाही. त्या ठिकाणी प्रत्यक्ष द्वारकेमधून आलेले भगवान परमात्मा आणि पुंडलिकाच्या भावार्थ उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर ते तेज जसंच्या तसं थिजलं गेलं. म्हणून तो बसवलेला नाही आणि तो घडवलेला सुद्धा नाही. मूर्तिमंत ते असणार नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, या न्यायाने तो भगवान परमात्मा जो आहे तो त्याचं ध्यान सर्वांना आहे. मग तो भगवान परमात्मा पाहिला, सुंदर तर वाटला, पण कानोपात्रा माता म्हटल्या मी जितकी नाजूक आहे तितका हा नाजूक नसेल. आणि म्हणून काय केलं? असं बोट कानोपात्रा मातेनं देवाच्या पायाला लावलं. पण जशी तिमलेली कणिक असते त्या ठिकाणी, नाही का, तिमलेली कणिक असते आणि त्याच्यामध्ये बोट घातल्यानंतर ते सहजासहजी जसं जातं तसं भगवान परमात्म्याच्या त्या पायामध्ये कानोपात्रा मातेचं बोट जसंच्या तसं गेलं. सजनो, जसं अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय आहे गा सुभगा, या भृगु महर्षीने मारलेली लाट देवाने अजून जपून ठेवलेले वक्षस्थळावरती, तसं कानोपात्रा मातेचं ते बोट आतमध्ये गेलं, कणकीमध्ये गेलं, तसं गेलं आणि अजूनही भगवान परमात्म्यानं ते बोट जसं आतमध्ये गेलेलं आहे तसाच खळगा भगवंताच्या चरणाला पडलेला आहे. अजूनही तो आपल्याला पाहायला मिळतो. सजन ध्यानात ठेवा, देवाने आपल्याला रूप दाखवावं लागतं आणि मग आपण पाहत असतो. आणि आपल्या लेवलवर जर पाहायचं असेल तर पाहता पाहणे दुरी सारोण्या, तसं माऊली ज्ञानोबाला सांगतात अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्यासी. या न्यायाने मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमंतराय जरी असतील तरी तो कोण आहे? पांडुरंगच आहे. तो भगवान परमात्मा या ठिकाणी तुकोबरायांच्या रूपाने जरी असेल तर तुका विष्णू नाही तुझा. पुन्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेले, आता काही लोक अपराध करतात बरं का, शेवटचं सांगतो, सेवा समाप्त करतो. जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जर गेले आणि तिथं जर साष्टांग दंडवत जर नाही घातला तर त्याचा परिणाम सांगतो बरं का. तसं महिलांनी साष्टांग दंडवत घालू नये बरं का, कारण ही भूमिमाता, ही प्रकृती आणि प्रकृतीला त्या ठिकाणी दंडवत घालणं स्त्रीने ही थोडीशी विकृती मानलेली. म्हणून स्त्रियांनी दंडवत घालू नये, आपल्या गुडघे टेकून आणि त्या ठिकाणी नमस्कार करावा. पण पुरुषांनी मात्र महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर देखोन या हरलिंग जो न करी तया साष्टांग, देखोन या हरलिंग जो न करी तया साष्टांग, तोची माझा नित्य वैरी श्री हरी. शिवाचं लिंग तुम्ही पाहिलं आणि ते लिंग पाहिल्यानंतर म्हणजे शिवाचा विग्रह पाहिला भगवान शंकराचा. देखोन या हरलिंग जो न घाली तया साष्टांग, तोच माझा नित्य वैरी स्वयं सांगत असे श्री हरी. भगवान महाविष्णू सांगतात जर तुम्ही महादेवाला जर दंडवत नाही घातला
साष्टांग जर नाही घातला तर तोच माझा नित्य वैरी. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद, दोन्ही एकच आहे. पण मात्र बघा, मग हे वेगवेगळे का बसवले, सगळे एकाच ठिकाणी का बसवले नाही? सजनो बघा, एका बाईला सोनं घ्यायचं होतं, नवरा सोनंच आणेना. आणि मग एकदा काय त्याला लॉटरी लागली महाराज, आणि त्यानं 1 किलो सोन्याची लगड आणली. 1 किलो काय केली, सोन्याची लगड आणली, आणि जे त्याला छिद्र पाडलं आणि बायकोच्या गळ्यामध्ये तशीच्या तशीच मिठाई अडकवली त्या ठिकाणी, नाही का? बायको अशी वाकायला लागली त्यानं. आता बघा, सोन्याची एवढी चीप आणली आणि तुमच्या गळ्यामध्ये जर घातली का कोणी घालणार नाही. पण त्याच सुवर्णाचे अलंकार तयार केले. मग गळ्यामधला कोणता हार? जाऊ द्या, आपल्याला काही एवढं विचारायला वेळ नाही. मग ते कानामध्ये ते काय असतील त्या ठिकाणचे ते झुबे म्हणा, सगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणा, मग पायामध्ये त्या तोडऱ्या म्हणा. तोडऱ्या शब्द आहे बरं का, तोरड्या नाही, तोडऱ्या शब्द आहे त्या ठिकाणी. मग काही महिला हातामध्ये त्या सोन्याचं आणि त्या ठिकाणी बांगड्या करतात. मग बघा, सोनं जसं चीप तुमच्या गळ्यामध्ये घातली तुम्हाला आनंद येणार नाही, पण त्याचे अलंकार केले तर मग मात्र महिला मंडळी त्या ठिकाणी अगदी जेवत असताना ती नथ बाजूला तर करणं होईना, नाही का? केवढी मोठी कसरत आहे महाराज, केवढी मोठी कसरत आहे. जेवायचं असलं तरी नथ एका हाताने धरायची, चहा प्यायचा असला तरी नथ वरती धरायची, नाही का? पण ठुमकत बाया ती नथ घालत असतात. तसं सजनो, तो भगवान परमात्मा एकी एकटाचे असून एकला, विश्वाकार होऊन या ठेला, तसा तो एकटाच आहे. पण आपल्या उपासनेच्या दृष्टिकोनातून तोच महादेवाच्या रूपाने अवतीर्ण होतो, तोच हनुमंतरायाच्या रूपाने अवतीर्ण होतो, तोच पांडुरंगाच्या रूपाने, तोच श्रीराम आणि तोच कृष्ण. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. या दृष्टिकोनातून दिसणारा जरी वेगवेगळ्या आकाराने दिसत असेल तरी परंतु माऊली ज्ञानोबांच्या नजरेनं पाहतो हारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुण्या. मग आपल्या लक्षात येईल तो कसा आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेथे. तो कसा आहे? मगाशी तुम्ही प्रमाण दिलं, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निधेय योगी यांचे. या न्यायाने तो भगवान परमात्मा आणि सत्य ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. माऊली ज्ञानोबांनी त्या भगवान परमात्म्याला तसं पाहिलं. आणि तो परमात्मा म्हणजे कोण आहे? शेवटच्या चरणात सांगतात, ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडले. सजनो, तुमचा आमचा जीवात्मा जो जगतो त्याला जगवणारी शक्ती आतमध्ये आहे, तिला निज ज्योती म्हणतात, त्याला जीवाचं जीवन म्हणतात. असा असणारा जीवाचं जीवन भगवान परमात्मा आज या मंदिरामध्ये भगवंत स्थानापन्न झालेले आहेत. म्हणून त्या भगवान परमात्म्याची उपासना करा, म्हणजे आपल्या या जीवाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. कधी आपल्या जीवनात दुःख राहणार नाही. आणि या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने भक्तीचं प्रेम सुख आपल्याला आणि त्या ठिकाणी अनुभवता येईल. म्हणून भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञानियांसी, असं भक्ती प्रेम सुख जर आपल्याला अनुभवायचं असेल तर देवाला प्रार्थना करा, त्या ठिकाणी प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. ह्या न्यायाने आपण भगवंताकडे ते प्रेम मागा आणि आपल्या जीवनाचा आस्वाद प्राप्त करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हो 2 मिनिटं सर्वांनी नामस्मरण करायचं. आता मात्र डोळे बंद करा आणि ते पांडुरंगाचं जे स्वरूप आहेत ना ते डोळ्यासमोर आणा, आठवा आणि मोठ्या प्रेमाने आपण मनपूर्वक फक्त 2च मिनिटं नामस्मरण करायचं. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण कृष्ण हरी जय राम कृष्ण बोलो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गाओ राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 सजीवन ज्याला उपासना करायची त्याने गळ्यामध्ये पवित्र माळा घाला. त्यानंतर आपल्या तुळशीला रोज पाणी घालत जा. एकादशी करा, सोमवार करा, नाहीतर मग इकडं कोंबड्यांचा काटा काढायचा आणि तिकडं मंदिरात पूजा करायची. असं काही करू नका. थोडस बदला जीवनामध्ये. आता हा विषय खूप बोलण्यासारखा आहे पण वेळ माझी संपलेली आहे. विठ्ठल जय जय हे बघा बरेच लोक माझ्यावरती आरोप करत असतात की बाबा दर कीर्तनात सांगतात की मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, मी कीर्तनाचे पैसे घेत नाहीत. का घेत नाहीत हे का सांगतो ध्यानात ठेवा. काही काही लोक काय करतात ते माऊलीने इथं घेतले नाही मग मी त्यांचे पैसे तिथं नेऊन देतो. ध्यानात ठेवा कोणाकडे 1 रुपया द्यायचा नाही आश्रमासाठी बरं का. इथंही घेत नाहीत आणि आश्रमात पण घेत नाहीत. म्हणून कोणी माझी सेवा कोणत्या गावामध्ये घेतली असेल त्यांना सांगायचं माऊली इथं पण पैसे घेत नाहीत आणि आश्रमात पण कोणता 1 रुपया पण घेत नाहीत. हे ध्यानात ठेवायचं. म्हणून कोणाकडे 1 रुपया सुद्धा कीर्तनाचा माझ्या कीर्तनाचा कुठं द्यायचं नाही. म्हणून मी हे दर गावी कीर्तनामध्ये सांगत असतो बरं का. ध्यानात ठेवा. वेगळं काही सांगण्याचा त्याचा इतिहास नसतो. ज्ञानदेव तुकाराम